श्री स्वामी समर्थ खासबाग संस्था यांच्या वतीने पोखरी तांडा येथे दत्तपंचमी महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या दत्तपंचमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन यावेळी पोखरी तांडा येथे करण्यात आले होते. यावेळी 5 दिवस दत्तपंचमी म्हणून साजरा केला जात असून हीच गुरुपरंपरा सद्गुरू श्री स्वामी सखा तथा शिवस्वरूप यती श्रीमंत परमहंस ब्रह्मावधूत परिवाजकाचार्य डॉक्टर सुमंताश्रमजी महाराज यांच्या आदेशाने आपण श्री गुरुपद पोखरी जळगाव येथे यावेळी साजरा करण्यात येत असतो. सद्गुरूंच्या सहवासात सद्गुरूंचे आशीर्वचन व मार्गदर्शन घेऊन जीवन कृतार्थ करूया. श्री नरसिंह सरस्वती स्वामी माघवंद्य प्रतिपदा या दिवशी गाणगापूर येथून श्री शल्य यात्रेस निघाले व ते गुप्त झाले. तो दिवस म्हणजे श्री गुरु प्रतिपदा म्हणून सर्व दत्तभक्त साजरा करत असतात. श्री गुरु जेव्हा गाणगापुराहून श्रीशल्यम येथे पोहोचले तेव्हा त्यांचा प्रसाद म्हणून शिष्यांनी जी पुष्पे मिळवली तो दिवस म्हणजे दत्तपंचमी होय. श्री गुरु प्रतिपदा पंचमी हा पर्वणी काळ असून यावेळी हा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत असतो. यावेळी पोखरी तांडा येथे हा उत्सव साजरा करण्यात आला आहे. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन पोखरी तांडा येथे करण्यात आले होते. यावेळी काकड आरती, अग्निहोत्र, सत्य श्री स्वामी समर्थ पूजा, ब्रह्मावधूत स्वामी खळावा पूजन व पवित्र स्नान सोहळा, महानैवेद्य, महाआरती पालखी सोहळा, ब्रह्मावधूत स्वामींचे आशीर्वचन व महाप्रसाद या विविध कार्यक्रमांचे आयोजन आज दिनांक 6 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:30 पोखरी तांडा येथे करण्यात आले होते. दत्तपंचमी महोत्सव साजरा करण्यात येतो आहे, काय सांगा? पहिली गोष्ट, याला मी पद्म पोखरी नाव ठेवले आणि ते पद्मालयावरून ठेवले. दुसरी गोष्ट असं आहे की दत्तात्रेयांच्या पादुका ह्या कमळात आहेत. कुठेही तुम्ही गेलात जरी तरी त्या कमळात आहेत, त्यामुळे याला पद्म पोखरी म्हणतात. आणि याच्या अगोदर इथं तांडा नावाची वस्ती आहे. तर या ठिकाणी मला भरपूर काही करायचं आहे, पण शहर जवळ असल्या कारणानं एक ना एक दिवस इथे एक मोठा रस्ता होईल आणि इथली वस्ती पण ग्रामीण ही जास्तीत जास्त सुसज्ज सुशिक्षित व्हावी अशी माझी इच्छा, म्हणून मी हे संपूर्ण सुरू केलेलं आहे. तुम्ही श्री श्री नर्मदा परिक्रमा करत आहात, काय सांगाल याबद्दल? नर्मदा परिक्रमा माझी पहिल्या वेळा झालेली आहे, पण आता ही माझी महापरिक्रमा चालली आहे. याला मार्कंडेय परिक्रमा म्हणतात. म्हणजे गीरच्या जंगलापासून, गुजरात पासून सौराष्ट्र म्हणजे राजस्थान, अरवली पर्वत करत करत मी पूर्ण सतलाम आणि याच्या सातपुड्याच्या एक पुढून म्हणजे विंध्य, अरवली लागतो, नंतर विंध्य आहे, विंध्यानंतर अमरकंटक, मग मैकल नंतर सातपुडा नंतर परत मी गिर जंगलात जाणार. अशी ती परिक्रमा ती पर्वतातच करायची असते. आणि मार्कंडेयने असे लिहून ठेवलेले आहे ऋषींनी की ज्या नदीचा स्पर्श नर्मदेला होत नाही अशा नद्या संपूर्ण या बाजूच्या सगळ्या विंध्य पर्वत, सातपुडा पर्वत याच्यातनं वाहत आहे. तर त्या पर्वतातनं केलं म्हणजे नर्मदेला स्पर्श होत नाही आपलं, हा त्याचं महत्व. तर ती माझी आता महापरिक्रमा चाललेली असेल. मी आता अमरकंटकला पोहोचलेलो आहे. आता अमरकंटकला परत जाणार, तिथून सुरू करणार. या कार्यक्रमासाठी आलो.
सर्व पुरुषांनी आहे तिथेच पावली खेळायची आहे. हीच तुला रती दत्त गुरुराया, गुरुराया शरण तुला आलो मी, शरण तुला आलो मी, साव देताया. आया दैन्य दुःख ही चिंता जाऊ दे लयाला, सौख्य दिव्य देहास तुझ्या सेवकाला, चरण्यापतित भद्रा उद्धव छाया, हीच तुला आरती दत्त गुरुराया, हीच तुला पामराला, भावनित्या सोताचिया मनाला, दिव्य तेजोजास तुझे गीत गाया, हीच तुला आरती दत्त गुरुराया, हीच तुला आरती चिंतनात हो प्रशांत चित्त तुझे ठाई, चिंतनात हो प्रशांत चित्त तुझे ठाई, सद्गुणावून या विजय धावता राया, हीच तुला आरती दत्त गुरुराया, शरण तुला आलो मी, शरण तुला आलो मी,